5 हो अधिक 7 आणि या प्रश्नाचं उत्तर तू सांगायचं की याला सोडवायचं कसं. सांगा बरं, येईल का आपल्या नियमात बसवता. समान हो चिन्हाची बेरीज आहे, विरुद्ध चिन्हांची वजाबाकी. या हो संख्येचं चिन्ह याच्या पाठीमागे असतं डावीकडं. अगोदर चिन्ह येतं आणि नंतर ती संख्या लिहिली जाते. आणि हो या 7चं चिन्ह याच्या पाठीमागे येतं. हो आहे की नाही? हो म्हणजे एक अधिक आहे. हे पहिले हम्म 5 जे आहेत ते वजा आहेत आणि ही दुसरी संख्या अधिक आहे. एक संख्या हम्म अधिक आहे, एक संख्या वजा आहे, एक वजा आहे, दुसरी अधिक आहे. अशा वेळेला होणारी क्रिया कोणती? यांच्यात होणारी क्रिया कशा संख्यांची काय क्रिया होईल? संख्यांची काय क्रिया होणार आहे? बेरीज काय होईल? बेरीज करू का वजाबाकी करू? एवढाच प्रश्न तुमच्या समोर असतो. काय प्रश्न असतो? किंवा अशा बेरीज करायची का वजाबाकी? मग यांची बेरीज करू का वजाबाकी करू? संख्यांचं काय करू? आणि शेवटी प्रश्न असतो की आलेल्या उत्तराला काय चिन्ह देऊ? मग आता मोठ्या यांची संख्येचं काय होणार? यांची काय होणार आहे? या दोन बेरीज संख्यांची काय होणार आता? हा? बेरीज यांची आपल्याला करायची बेरीज. यांची बेरीज कशी होईल बाळा? विरुद्ध चिन्ह आहेत ना, विरुद्ध चिन्हांची काय होत असते? सॉरी वजाबाकी तुम्हालाही फसवलं. यांची होते वजाबाकी. यांची होणारी क्रिया कोणती? वजाबाकी वजाबाकीची क्रिया आहे. एक चिन्ह वजा आहे, दुसरं हो चिन्ह अधिक आहे, किंवा इकडं अधिक आहे इकडं वजा आहे. कोणत्या बी वेळेला वेगळे चिन्ह असले की त्या दोघांची होत असते वजाबाकी वजाबाकी. आहे की नाही? हो वेगळ्या चिन्हांची वजाबाकी आणि हो समान चिन्हाची. जर दोन्हीकडे समानच आले, कोणतं बी असू द्या, समान जर मोठ्या आले, मोठ्या संख्येचं चिन्ह समान चिन्ह जर आले तर काय होणार? मोठ्या संख्येचं चिन्ह समान चिन्ह आले तर अगोदर त्यांची होणार बेरीज बेरीज. वजा वजा जरी आले तरी बेरीजच होणार. हो आणि अधिक अधिक जरी आले तरी दोघांची बेरीजच बेरीज होणार. नियम आहे आपला. आणि मग यांची काय होणार? बेरीज. आणि बेरीज झाल्यावर मग शेवटी आपल्याला सांगायचं की त्या बेरजेचं उत्तराचं चिन्ह काय येणार आहे. तर उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह आहे, ते आपल्या लक्षात आहे. चला, इथं असणाऱ्या 5 आणि 7 या दोघांना विरुद्ध चिन्ह आहेत. यांचे चिन्ह वेगळे वेगळे आहेत. हो एकाच बेरीज आहे, दुसऱ्याचं वजा आहे, हो किंवा पहिल्याचं वजा आहे, दुसऱ्याचं अधिक आहे. आता असं जर असेल तर अशा वेळेला या दोन संख्यांची काय करायची? फक्त वजाबाकी संख्यांची काय करायची? वजाबाकी वजाबाकी. येते का तुम्हाला संख्यांची वजाबाकी करायला? वजाबाकी म्हणजे फरक काढायचा असतो. हो वजाबाकी शब्दाचा अर्थ असतो फरक. फरक आणि ह्या 7 मधील 5 मध्ये फरक किती रे? दोनचा किती फरक आहे? या 7 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? दोनचा याच्यात 2चा फरक आहे. आलं का लक्षात? याच्यामध्ये 2चा फरक आहे. आणि हा 2चा फरक असल्यामुळं संख्यांची आपण केली वजाबाकी. वजाबाकी कशी कशी करतो आपण? इकडे मोठी संख्या अगोदर लिहितो, त्याच्यातून 5 वजाबाकी केले, 7 मधून 5 गेले. उलट असलं तरी ते जमतंय. मोठी संख्या वरी हो लिहायची वजाबाकी करताना, फरक काढताना मोठी संख्या वर लिहायची असते. फरक म्हणजे हो वजाबाकी, फरकामध्ये मोठी संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. हो याचं उत्तर येतंय 2. म्हणजे हो यांची वजाबाकी आली 2. मग मोठ्या संख्येचं आलेल्या चिन्ह उत्तराला आता आपण सांगितलं होतं आपल्याला की वजाबाकी करा, केली आपण. पण नियमाच्या शेवटी एक नियम आहे, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येणाऱ्या उत्तराला मोठ्या मोठ्या संख्येचं संख्येचं चिन्ह येणाऱ्या उत्तराला, उत्तरेला नाही, उत्तराला, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह
उत्तराला म्हणजे काय मोठ्या संख्येचं चिन्ह काय असतं हे मोठ्या संख्ये जी संख्या मोठी इथं 7 मोठं दिसतंय का नाही फक्त मग संख्या त्याचं चिन्ह अधिक आहे हा त्याच्या मागे जे चिटकून चिन्ह आलंय ते आपल्याला द्यायचंय मग आता म्हणजे मला अधिक 2 याचं चिन्ह +2 पण +2 लिहिण्याची गरज आहे का अधिक हे चिन्ह लिहिण्याची गरज नसते फक्त 2 याचं उत्तर येणार आहे समजलं का सगळ्यांना हो येतंय का नाही तुम्हाला बर हो मी कसं फसवलंय ते शिकवतो तुम्हाला ऐका हो हेच जर उदाहरण तुला मी असं दिलं असतं का कसं नम्रता की अगोदर 7 लिहिले असते मी अगोदर 7 आणि नंतर जर -5 लिहिले असते तर तुला लहानपणीच हे उदाहरण येत होतं कारण अगोदरच्या 7च्या मागे अधिकचं चिन्ह आहे ते नाही लिहिलं तर जमतंय मागे संख्या नाही म्हणून आणि हो. -5 आणि 7 मधून 5 वजा करायचे माहित नाहीत होय तुला माहित आहे आणि मग मी तेच दिलंय फक्त उलट करून दिलं होतं हे -5 इथं आहेत हे बघा आहेत का हो आणि इकडचे अधिक हे 7 आहेत म्हणजे 7ला चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतंय बेरजेचं आणि हे बेरजेच आहे नाही तर कशाचं आहे मी तेच दिलंय दुसरं काहीच दिलं नव्हतं फक्त काय केलं मी उलट लिहून फसवण्याचा प्रयत्न केला हो काय केला होता पण उलट लिहून फसवण्याचा तुम्ही प्रयत्न नियमामध्ये बसवलं आणि ते फसूच दिलं नाही चुकूच दिलं नाही त्याला असा फरक आहे लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं उदाहरण आपल्याला फसवू शकतं आणि मग फसवलं तरी आपण त्याला बरोबर नियमाच्या साच्यात लिहून सोडायचं मग कसं फसवील आपल्याला फसवणारच नाही अशा पद्धतीचा सराव तुम्हाला आवश्यक आहे आलं का लक्षात सगळ्यांना हो आलं ना हो चला असा सराव तुमचा झाला पाहिजे हो देऊ का दुसरं उदाहरण मग आता दुसऱ्याकडून सोडून घेऊ नम्रता तुझा छान अभ्यास आहे हा बरं का थँक्यू सर ओके वेलकम श्रद्धा बोला श्रद्धा सांगा श्रद्धा पुढचं उदाहरण देतो हे समजलंय का श्रद्धा तुला श्रद्धा हॅलो श्रद्धा हे समजलंय ना तुला काही यातलं काही नाही समजत यातलं अवघड वाटायलंय का काही नाही सर सगळं सोपं आहे का नाही हो मी काहीतरी अवघड दिलंय का सांग बरं तू खरं नाही नाही सगळं सोपं सोपं शिकवतोय मी तुम्हाला बरोबर आहे का नाही सर हा आवाज येतोय माझा हो चांगला आवाज यायलाय मला हा बोल ना श्रद्धा आपल्याला तर येतोय सगळ्यांना आवाज चाललाय आपला दोघांचा श्रद्धा हो सर श्रद्धा आता एक उदाहरण देतो तुला येईल का सोडविता सांग बरं श्रद्धा आ तुला एक उदाहरण देऊ का छोटस सोडविता येण्यासारखं सोपं देऊ का सोपं